राज्यभरात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोंघावणार असल्याची शक्यता आहे। 30 मार्च पासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचं नवीन सत्र होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारं, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे। तर उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलाय। राज्यातील पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालंय। यामुळे खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। दरम्यान 30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे। मात्र या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो। त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचं प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी आभाळी हवामान, दुपारनंतरचा वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ही संभाव्य परिस्थिती बघता शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत। सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके जी असतील ती सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी। तसंच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येतंय। मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी। अशा वेळी झाडाखाली, टीन शेड खाली तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीजखांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभं राहणं टाळावं असंही आवाहन करण्यात येतंय। भारतीय हवामान विभागाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। उद्यापासून राज्यात पावसासाठी अधिक पोषक वातावरण असणार आहे। लातूर, धाराशिव, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। उद्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज आहे। वाशिम, धुळे, चंद्रपूर, नागपूर, ब्रह्मपुरी या जिल्ह्यांमध्ये काल 40°C पुढे तापमान नोंदवलं गेलं। अमरावती येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली। 29, 30 आणि 31 मार्च दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम असणार आहे। अमरावती येथे 41.2°C तापमान नोंदवलं गेलंय। सततचा पाऊस आणि गारपीट होत असल्यामुळे शेतकऱ्यांचं सध्या मोठं नुकसान होतंय। राज्यात सध्या काही भागात आपण पाहिलं तर अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती आठवडाभर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राज्याच्या दक्षिण भागात दुपारनंतर वादळी पाऊस पडू शकतो। तर 30 मार्च दरम्यान खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे आणि तसंच काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। 31 मार्चलाही काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवून काढणी केलेली रब्बी पिकं सुरक्षित ठेवावीत आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन कृषी विभागाकडून पुन्हा करण्यात येत आहे।